प्रणितीताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विडी कामगारांसह यंत्रमाग कामगार देखील सहभागी होणार. डॉक्टर गोवर्धन सुंचू. सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे या 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी विडी व यंत्रमाग आदी क्षेत्रातील कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निरीक्षक डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी प्रत्येक विभागात बैठक घेऊन कामगारांना विनंती करत आहेत की 18 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. वास्तविक पाहता प्रत्येक भागात बैठका घेत असताना माननीय प्रणितीताई शिंदे यांनीच निवडून येणार असं मत कामगारांकडून व्यक्त होत आहे. कारण माननीय ताई गेल्या 15 वर्षापासून नागरिकांच्या सेवेत आहेत. अनेक सुखसोयी नागरिकांना देण्यात येत आहेत. तसेच रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, अनेक नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. सोलापूरला त्यांची नितांत गरज आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे. या संबंधी अशोक चौकातील हनुमान मंदिर, सत्यसाई नगर येथे दिनांक 16/4/2020 रोजी सत्यसाई नगर येथे 16/4/2024 रोजी महिलांच्या बैठकीमध्ये डॉक्टर गोवर्धन सुंचू मार्गदर्शन करताना ताईंनी केलेल्या कार्याची माहिती सर्व महिला विडी कामगारांना सांगण्यात आली. यावेळी महिला विडी कामगारांनी देखील माननीय प्रणितीताई शिंदे यांच्या हाताच्या चिन्हासमोर बटन दाबून हजारोंच्या संख्येने निवडून येण्यासाठी आम्ही सर्व महिला प्रयत्न करणार आहोत अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी सिद्धव्वा येमूल, जया मामडाल, शबाना शेख, सतीश दासरी, व्यंकटेश कुरापाटी, सोमनाथ कणकी, तिम्मप्पा मातगुंडी आदींनी परिश्रम घेतले. पक्षाच्या वतीने आम्ही या भागात बैठक घेतलेली आहे. विडी कामगारांच्या बैठकीमध्ये आम्ही विनंती करीत आहोत. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रणितीताई शिंदे यांनी निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसंबंधी तुम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर सोलापूर शहरामध्ये अनेक आपले कामं आहेत, विडी उद्योग करण्याची गरज आहे आणि जनतेची अनेक कामं आहेत. आपले मुलं सोलापूर शहरात काम नसल्यामुळे इतर राज्यात हैदराबाद, बेंगलोर, पुणे, मुंबई या ठिकाणी जात आहेत. असे अनेक कामं आपण प्रणितीताई शिंदे यांच्याकडून करून घेण्याची आहेत आणि त्याच पद्धतीने गेल्या 15 वर्षापासून माननीय प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर शहरात अनेक कामं केलेले आहेत आणि यापुढे देखील त्यांनी लोकसभेला निवडून आल्यानंतर आपले सर्व काम करण्यात येईल. तशाच पद्धतीने धूम्रपान कायद्यामध्ये विडी उद्योग अडकलेले आहे. धूम्रपान कायद्यातून विडी उद्योग बाहेर काढण्यासाठी तसेच आपले सर्व कामे माननीय प्रणितीताई शिंदे यांच्याकडे करून घ्यायचे आहे आपल्याला. म्हणून प्रत्येक भागात आपण सर्वजणांनी माननीय प्रणितीताई शिंदे यांना मतदान करण्याची विनंती करण्यात यावा आणि त्याच पद्धतीने 18 तारखेला माननीय प्रणितीताई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये सुद्धा सर्व विडी कामगारांनी, यंत्रमाग कामगारांनी सहभागी व्हावा म्हणून विनंती करीत आहोत. माननीय प्रणितीताई शिंदे याच्या अगोदर सुद्धा पुष्कळ कामं या शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये केलेली आहेत. त्यांचा तुम्ही विचार करावा आणि जे काम करतात सोलापूर शहरामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे. अनेक कामं सोलापूर शहरातील स्थानिक उमेदवार पाहिजे. माननीय प्रणितीताई शिंदे यांना संपूर्ण शहराचा माहिती आहे. सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहेत, ज्या ज्या ठिकाणी गल्लीबोळात आहेत, गल्लीबोळातील विषय आणि सर्व विषय माननीय प्रणितीताई शिंदे यांना ठाऊक आहेत. म्हणून कुठल्याही परिस्थितीत आपण प्रणितीताई शिंदे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न व्हावा. सर्वांनी आपापल्या भागात प्रणितीताई शिंदे यांना मतदान करण्यासाठी विनंती करावा म्हणून तुम्हाला विनंती करीत आहोत. आणि जय राष्ट्रवादी, जय महाराज. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.